महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज आपण सातारा जिल्ह्यातील तालुका वाईमधील सुरूर या गावामध्ये आलेलो आहोत. आपण आज ज्या शेतकऱ्यांची ज्या मालकाची मुलाखत घेणार आहोत त्यांना बंटी ड्रायव्हर सुरूर म्हणून ही त्यांची सर्वात मोठी ओळख ही बैलगाडा क्षेत्रातली आहे. तानाजी जाधव त्यांचं नाव आहे आणि मूळ गाव त्यांचं सुरूर आहे. सर्व्हिसच्या निमित्त बराचसा काळ ते पुणे शहरामध्ये देखील सर्व्हिसला होते, पण आपली सर्व्हिस सांभाळून आपला देशी गोवंश असेल किंवा शर्यत क्षेत्र असेल हे सर्वाचा ताळमेळ ते एकत्र जुळवून बराचसा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मंडळी सध्या शर्यत क्षेत्र जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी सगळी मतं आहेत, पण याच्यामध्ये एक मत कोणाचं ह्या जागी आपल्याला बोलताना पाहिलेलं जास्त दिसत नाही की शर्यत क्षेत्रातल्या मालकांनी देखील अशा प्रकारच्या गायी, जातीवंत सुंदर गायी किंवा त्याच्यापासून होणारी पैदास ही सांभाळली पाहिजे. आजच्या या मुलाखतीतलं विशेष गोष्ट जर म्हणली तर हीच आहे की या मालकांनी शर्यत क्षेत्रात काम करत असताना दावणीला कशा प्रकारे गाय आणली. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीतलं की यांना बैलगाडीचं जे छकडी शर्यतमधलं ड्रायव्हिंगचा अनुभव असल्या कारणामुळे कशा पद्धतीची गाय आपण घेतली पाहिजे, कशा पद्धतीचा बैल त्याला दाखवला पाहिजे, कशा पद्धतीचं वासरू त्याला होईल किंवा ते शर्यतीत जाईल. आज आपण पाहत असलेल्या या दोन गायींची एक जातीवंत वासरं जन्माला आलेली आहेत आणि ती वासरांबद्दल आपण या मुलाखतीच्या थोड्याशा पुढच्या टप्प्यामध्ये माहिती घेणार आहोत. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि तुमची स्वतःची ओळख आम्हाला सांगा पहिले. नमस्कार, मी तानाजी सदाशिव जाधव, मुक्काम पोस्ट सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. मला बंटी ड्रायव्हर म्हणून या शर्यत क्षेत्रात 20 वर्ष काम केलेलं आहे. यानंतर आपण जे हे बघताय ही गायी इकडं जास्त वळण्याचं कारण म्हणजे हे बैलगाडा क्षेत्रच, की ज्याप्रमाणे आपलं जे बैलगाडी क्षेत्रात जे पहिल्यापासून जे नाव आहे तर त्या नावाला साजेस आहे की काही का होईना आपल्याकडे स्वतःचा काहीतरी बैल पाहिजे. तर बैल विकत घेण्याची आपली कॅपॅसिटी नसल्यामुळं आपण स्वतः पहिल्यांदा गाई खरेदी केली. गाई आणल्यानंतर आपण तिला तयार करून तिला चांगल्या उच्च प्रतीचा आपण बैल भरवला आणि त्यानंतर आपण पैदास करून तोच बैल आपण चांगल्या पद्धतीने शिकवून आपण पुढील काळात त्याला शर्यतीला टॉप लेवलला न्यायचं काम आपण करणार आहे. तानाजी, आता आम्हाला एक विचारायचं आहे की आता जातीवंत दोन गायी पाहतोय, त्यांची पैदास पाहतोय, त्याचबरोबर एक शर्यतीचा आदत कोण पाहतोय. आता पुढची माहिती घेण्याच्या अगोदर आम्हाला थोडंसं हे सांगा, शर्यतीत तुम्ही जेव्हा गाडीवान म्हणून काम करता किंवा ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस काय अनुभव तिथला असतो आणि काय अनुभव घेऊन आज गायी सांभाळलेली आहे तुम्ही? त्याचा अनुभव तर असा की जो शर्यत क्षेत्राला जो बैल जो लागतो, महत्त्वाचा अनुभव म्हणजे बैल हा प्युअर जातीचाच बैल पाहिजे. काय होतं की आपण कष्ट करतो एखादा बैल उजेडात काढायला किंवा क्रॉस ब्रीडिंगचा बैल जास्त काळ टिकत नाही. तर हे जे आपण जे कष्ट केलं खिलारवर आणि चांगल्या प्रकारचे ब्रीडिंग केलेलं आहे तो कारण एकच की हा जातीचा जो बैल आहे ना तो जास्त काळ टिकतो. एक 5-6 वर्ष बैल चांगला पळणार बैल. त्यामुळं ब्रीडिंगवर लक्ष देऊनच आपण ह्या क्षेत्रात परत एकदा, आता टोटल मी 6 ते 7 महिने झालं मी शर्यत क्षेत्राला जात नाही. आपला एक बैल एक्सपायर झाल्यामुळे परत आता एक डोक्यात टार्गेट ठेवूनच की आपण परत पहिल्यासारखी पैदास तयार करूनच मग शर्यत क्षेत्रात उतरायचं, घरचा खोंड घेऊनच उतरायचं. तर ते कशासाठी, तर तो जातीवंतपणा हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे, आपल्यापाशी राहिला पाहिजे. की थोड्या काळापुरता नाद करून उपयोग नाही, हा काळ जास्त काळापुरता नाद झाला पाहिजे. आता तानाजी, मला इथं अजून एक असं विचारायचं आहे की जसं तुम्ही म्हणलं की शर्यत क्षेत्रामध्ये क्रॉस ब्रीडिंग केलेला खोंड किंवा तो जास्त काळ चालत नाही, सुरुवातीला पळल त्याचा आपल्याला हे वाटेल पण नंतर तो कमी पडेल. मग शर्यत क्षेत्रामध्ये जेव्हा एखादा तुम्ही जो जातीतला बैल, आपण खिलार म्हणू चला, की जो जातीतला खिलार बैल जेव्हा पळतो तेव्हा मग असं वाटतं का की बाबा हा बैल लई पळतोय, आज आपण जी गाडी चालवतोय त्यातला हा बैल लई पळतोय, मग हा बैलाचे आईबाप कोण किंवा हा बैलाची वंशावळ कोण, मग ती शोधून त्याची पैदास घेऊन त्याचीच पैदास पुढे जर करून आपण प्रयत्न केला तर ती पळू शकेल का, असं शोध होतो कधी? 100%. आणि ह्याचा आम्ही अनुभव पण घेतलेला आहे. एका आमचे जवळचे म्हणजे ज्यांची गाडी जास्त काळ पळवली या बैलगाडी क्षेत्रात ते बापूबाबर कात्रज यांच्याकडे एक नखऱ्या म्हणून बैल आहे. तो चांगल्या प्रकारच्या
नामांकित बैल होता, झाला हिंद केसरी झाला, कुशेगावसारखी फायनल बी बैलांनी घेतली. त्याच्या पाठीमागनं जी वासरं झाली त्याच्यामागं, तर ते ब्रिडिंगचा काय फायदा असतो हे आम्हाला वैयक्तिक माहिती आहे. त्याच्या पाठी एक 4-5 बैलं झाली तयार, ते सुद्धा चांगल्या प्रकारचे खोंड आत्ता शर्यतीत धावतात. आणि बैलाचे माप शरीर ते पूर्णपणे वासरावर उतरून जास्तीत जास्त स्पीड वासर लावतात. आणि आहेत आपल्याकडे आत्ता पाळणारी बैल 2-3 त्या बैलाचे आहेत, पण त्यामुळं खूप फायदा होतो त्याचा. ओके. तर मंडळी, आता जसं तानाजी यांनी सांगितलं की त्यांनी जो बैल सगळ्यात जास्त पळवला, मोठ्या प्रमाणात फायनल त्या बैलांनी घेतला, त्या बैलाकडून मोठ्या प्रमाणात पायदास देखील त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि ती पायदास हा शर्यत क्षेत्रामध्ये पळवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तर खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण खिलारचा ब्रीडिंग प्रोग्राम राबवतो की ज्याच्या माध्यमातून आपण सर्व गाय असतील, त्याची होणारी पायदास असतील, वळू बैल असतील, तर या सर्वांना आपण, त्याचबरोबर शर्यतीतले बैल असतील, यांना आपण मायक्रोचिप बसवण्याचा आत्ता या प्रोग्राम चालू करतोय की ज्याच्या माध्यमातून आज या गायीची झालेली पैदास शर्यत क्षेत्रात पळते. हे आज आपल्याला, आपल्या मालकांना माहिती आहे, तुम्हाला आम्हाला माहिती आहे, पण उद्या पुढच्या 10 वर्षांनी जेव्हा शर्यतीत हा बैल दुसऱ्याच्या दावणीला असेल किंवा ह्याच मालकाच्या दावणीला असेल, तर त्या बैलाची वंशावळ आपल्याला माहिती होण्यासाठी, ही वंशावळ आज जर पाहायला गेलं तर कोणाकडेही हे नाही की बाबा हा बैल कोणाचा किंवा ह्याचे आईबाप कोण, तर ही सगळी माहिती आपल्यापर्यंत असण्यासाठी हा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यामुळे या खिलार ब्रीडिंग प्रोग्राममध्ये आपण महाराष्ट्र कर्नाटकातले सर्व शेतकरी एकत्र घेऊन काम करणार आहोत. तर आपण सर्वांनी याच्यात सहभाग घ्यावा. तानाजी, आता सर्वात महत्त्वाचं, शर्यतीबद्दल ऐकलं, तुमच्या त्या बैलाबद्दल पण ऐकलं. बैलगाडा शर्यत बंदी उठण्याच्या अगोदरचा काळ आणि आज जी शर्यत पळती, कसे सोनेरी दिवस आहे किंवा काय सांगता याबद्दल? एक चांगला काळ आलेला आहे आता, पण जो पहिला काळ होता त्या काळात फक्त कॉम्पिटिशन एवढं नव्हतं. आता जास्त कॉम्पिटिशन आहे, पारदर्शकता आली, चांगलं झालं आहे आता. पण इथून पुढं शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी कॉम्पिटिशनला उतरायचे, त्यानुसारच आपण घरूनच तयारी करून गेलेलं चांगलं. त्यामुळं पहिल्या काळात आणि आत्ताच्या काळात भरपूर फरक आहे. पहिल्या काळात आणि ह्या काळात फक्त एवढाच फरक की आता कॉम्पिटिशन जास्त आहे. पहिल्या काळात 2-2, 3-3 गटाला गाड्या पळायच्या, आता 10-10, 12 गाड्या एकट्या गटाला पळतात. आणि ते पण पूर्ण, पहिल्या वेळेस गाड्या भरपूर होत्या, नाही असं नाही, पण त्या काळातली बैलं बी ठराविक वेळ अंतरानं पळायची. आता जास्त दिवस म्हणजे अंतर ठेवत नाहीत, लवकर लवकर बैल पळवतात. त्यामुळं कॉम्पिटिशन जास्त वाढलंय आणि बैलगाड्यांची संख्या जास्त झाली. ओके. मग तुम्ही म्हणताय कॉम्पिटिशन वाढली, मग कॉम्पिटिशन ही कशात वाढली नक्की? तुमचा बैल भारी का, माझा बैल भारी का, बक्षीस मी घ्यायचं, कशात वाढली नक्की? नाही, आता हेच बैलगाडी क्षेत्राचं जे आता प्रसारमाध्यमं जास्त वाढली आणि लोकांना ह्या खिलारचं महत्त्व जास्त कळावं लागलं. त्यामुळं जे ते जनावर वाढली, प्रमाण वाढलं. बैलगाडी शर्यत जी उठल्यानंतर आहे ना, जे गायींचं प्रमाण जे होतं ते आता जास्त प्रमाणात झालेली. आता आमच्या गावात 4-5 गायी होत्या ना, आता 50-60 गायी खिलार गायी झाल्या. ते प्रमाण वाढलंय, त्यामुळं साहजिक आहे, ते प्रमाण वाढल्यानंतर त्याच्यानंतर उत्पत्ती होणार, ते नंतर ते शर्यत क्षेत्रात उतरणारच माणसं. कारण की आता शेतीला जास्त करून बैल कोणी पाळत नाही किंवा हाणत नाही, तर ते बऱ्यापैकी लोक शर्यत क्षेत्राकडे वळलेले. तानाजी, आता ही गायीबद्दल आम्हाला माहिती द्या, किती वेळ झाली, कुठून घेतली, काय घेतली, या गायीबद्दल माहिती द्या आम्हाला. ही गाय आपण गावातूनच, आपल्या एक संतोष जाधव म्हणून आहेत, त्यांच्याकडून आपण एक 7 महिन्याची कालवड, ही पण एक चांगल्या बैलाची पैदास कालवड आहे. वाईतील बावधन गावातील एक नामांकित बगाडाचा बैल आहे, जो दुर्वीला चांगल्या प्रकारे 3-4 वर्ष काम करतोय, जपान म्हणून. त्या जपान बैलाच्या पुढची ही कालवड आहे. आणि हे कालवड आत्ता आपण ह्या कालवडीला आदतमध्ये आपण तिला ब्रीडिंग केलं होतं. चांगल्या प्रकारे त्याची तब्येत वगैरे असतानाच आपण तिला ब्रीडिंग केलं. चांगल्या प्रकारचं एक चांगला बैल दाखवून आपल्या सुरूप खानवाडी पुसेगाव येथील अशोक शंकर गलांडे यांचा सोन्या बैल, जो चॅम्पियन झाला मोशी प्रदर्शनामध्ये, तो या गायींना, दोन्ही गायींना भरलवलं आपण. त्याच्याकडून आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रदेश झाले. आत्ता गाय दुशी आहे दाताला, आत्ताच फक्त तिने दात लावलेला आहे आत्ता कालवडी. ओके. तर आता गाईला दूध अंदाजे किती आपण पूर्ण वासराला देतो, कारण गाईचा खुराक किंवा तिला कशा प्रकारचं वैरण असते काय? आत्ता गाईला वासरू पाजून आपण साधारण 1-1.5 लिटर दूध काढतो या, पण जास्त प्रमाण आपलं वासरावर जास्त फोकस असल्यामुळं आपण जास्त गाईचं दूध काढत नाही. कारण की आपल्याला जर बैल तयार करायचा असेल
तर दूध काढून जमत नाही. ते आपल्या जास्तीत जास्त वासराला दूध पाजायचे. एक 4 महिने तर वासराला पोटभर दूध भेटलंच पाहिजे. त्यामुळे पहिल्यावर असल्यामुळं जरा थोडं प्रमाण कमी आहे, पण चांगलं आहे. ओके. पहिल्या प्रतिसाद चांगला आहे. जवळजवळ गाईला 3-3.5 लिटर टायमाला दूध असेल आणि त्यातून 1 लिटर आपण दूध काढतो. तानाजी धन्यवाद. आज या मुलाखतीच्या सुरुवातीला बरीचशी माहिती दिली. म्हणजे आता मुलाखतीच्या पुढे जाण्याच्या अगोदर आपण वासरांची मुलाखत घेणार आहोत. तानाजी, थोडंसं आपण वासरांकडे जायच्या अगोदर मला एक विचारायचं आहे. शर्यत क्षेत्रात गाडीवान म्हणून काम करताय, त्याचबरोबर गाय सांभाळली. आज प्रत्येक बैलगाडा मालकाने गाय सांभाळली पाहिजे किंवा तुम्ही जसं म्हणले की हा गरिबांनी किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी घरनं तयार होऊन गेलं पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर बाजारात एखाद्या वासराने जर पळाईचे गुण दाखवले तर त्याची किंमत ही लाखोच्या घरात जाते. तर आज गरीब शेतकरी असेल किंवा प्रत्येकाने आपल्या घरचं वासरू तयार करायचं, ते पळवायचं, याच्यासाठी काय मेहनत घेतली पाहिजे? गाय शोधणं असेल, ब्रीडिंग करणं असेल, तर काय माहिती देता येईल? बरोबर आहे तुमचं. काय आहे, आज आता पैसेवाला असू द्या किंवा गरीब असू द्या, तुम्ही 4 पैशाचा बैल आणणार विकत, त्याला काय ना आपली हरकत नाही. पण जो आपल्या घरी गाई असणं तर लय मोठं काम आहे, पुण्याचं काम आहे. आणि त्याच्यापासून काय फायदे होतात ते प्रत्येकाने अनुभवावं की गाय पाळावी स्वतः. आणि त्याच्यानंतर जे आपण तिला आणल्यानंतर आपण शर्यत क्षेत्र करतोय, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या भागातील वळूंची वगैरे सगळ्यांची माहिती असते. त्यामुळे चांगलं ब्रीडिंग करून जो बैल तयार होणार आहे आपल्या गावणीला आणि तो जो शर्यतीला पाळणार आहे, त्याचा आनंद जो असतो ना, तो विकत घेणाऱ्याच्या बैलापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. मग तो गरिबानं घेऊ द्या बैल, तयार करू द्या, नाही तर श्रीमंतानं करू द्या, घरचा जो बैल पळतो ना, तो आनंदच वेगळा असतो आणि त्याची किंमत पैशात होत नाही. ओके. धन्यवाद तानाजी. तर मंडळी, प्रत्येक बैलगाडा मालकाने, शर्यत क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीने, त्याचबरोबर ज्याला शक्य आहे त्या प्रत्येकाने कमीत कमी एक गाय सांभाळावी आणि आपल्या दावणीचं वासरू, कालवड असेल, खोंड असेल, तयार करून पुढे जावं. आता आपण या मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यामध्ये या दोन्ही गायींच्या वासरांची माहिती घेणार आहोत आणि अजून एक आपण पलीकडच्या गायी संदर्भात देखील माहिती घेऊया मंडळी. तर मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण या दावणीच्या एका गायीची माहिती घेतली. त्याचबरोबर दावणीला अजून एक गाय मंडळी. जसं तानाजी जाधव यांनी एक गोष्ट आवर्जून नमूद केली की बैलगाडा शर्यत बंदी उठली, त्यामुळे त्या काळामध्ये आमच्या गावामध्ये एक 5 ते 10 गायी होत्या. पण आता जर पाहिलं बंदी उठल्यानंतरचा काळ, तर 50 ते 60 गायी या फक्त त्यांच्या भागात वाढल्यात. आणि हीच गोष्ट जर खरं पाहायला गेलं तर ही आपल्याला देखील जाणून येत असते. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव संतोष किसन जाधव. मोबाईल नंबर 7588 33 44 85. मला ही गाय कुठून घेतली, किती वेळ झाली, हिला सध्या काय आहे खाली? हे म्हणजे गावातनं म्हणजे घेतली घरचीच गाई आपल्या कालवड. आता हिचं 3rd-4th दुखतंय आता हिचं. आणि खाली खोंड आहे तिला. बाकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या व्याताला काय झालं? खोंड झाली सगळी. खोंडच झाली. मग ती काय केली आपण? ती दिली खोंड, विक्री केली. मग सध्या काय कामासाठी ती चालू आहे? ती आता शेतीसाठी चालू आहे सध्या. शेतीसाठी काय कोणी एवढं काम केलं नाही जास्त, ते फक्त शेतीसाठी चालू आहेत. मग आता झालेला जो खोंड आहे, सुरुवातीला पण त्याला सिमेंट भरून 2-3 वेळा केलं होतं. पण आता ह्या जेव्हा गाई माझ्यावरती आली तेव्हा त्या पुशेगावचा खोंड आहे तो तिला दाखवलेला आहे. आता त्यात घरी सांभाळणार आहे खोंड. मग आता जन्माला आलेला खोंड कुठली लक्षणं दाखवते, कुठल्या कामाला जाईल असं वाटतं? तो म्हणजे शेती कामासाठी चालणारच आहे व्यवस्थित, पण शेती गायला पण चालेल चांगलं. ओके. गाईला किती दूध असेल वासराला पाजून? गाईला दूध थोडं कमी आहे, 1-1.5 लिटरच्या आसपास दूध आहे एका टायमिंगला. काही जास्त देत नाही. पण वासराचं पोट भागतंय, आपण काढतो काय वगैरे? वासराला सोडतो आपण प्यायला. ओके. आणि ह्या गाईचं वैरण किंवा खुराक काय असतोय? आता तिला शेंगदाणा पेंडे आणि गव्हाचं भुसा. वासरू किती महिन्याचं? महिना झाला. आता त्याला वर्ण काही देत नाही? काय नाही. मग 2 टाइम पेंड यायची, शेंगदाणा पेंड थोडी दूध देतो आपण, दूध 2 टाइम्स दूध, एवढंच चालू आहे. ओके. तर मंडळी, आपण एक गोष्ट बघितली तर आज प्रत्येक शेतकरी म्हणजे आज पाहायला गेलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की दावणीला गाय असेल तर तिचं थोडंफार दूध हे आपल्या कुटुंबाला मिळालंच पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की काही मालकांची इच्छा असतं की आमचं दूध हे गाईचं दूध पूर्ण वासरालाच मिळालं पाहिजे की जेणेकरून वासरू तयार होण्यामध्ये जास्त. आता बऱ्याचशा काही अनुभवी शेतकऱ्यांचा आपण माहिती घेतली की कमीत कमी 5 ते 6 महिने हे पूर्णपणे गाईच्या दुधावरती वासरू जेवढं तयार होईल तेवढं ते वासरू पुढील भविष्य काळात मोठ्या प्रमाणात तयार होत असतं. आणि दुधाळ वंशावळीच्या गायी असतील किंवा गायीपासून आपल्या कुटुंबाला जर खिलार गाईचं
दूध मिळावं असं वाटत असेल तर खिलारचा जो ब्रीडिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आवर्जून सहभागी व्हा, की ज्या माध्यमातून आज आपण या दुधाची क्वालिटी किंवा दूध जास्तीत जास्त कसं वाढेल याचा प्रयत्न आपण करणार आहोत मंडळी. आता या दोन्हीही गायींच्या वासरांच्या बद्दल मंडळी आपण माहिती घेऊया थोड्याच वेळात. खिल्लार महाराष्ट्राची शान